नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीचे पडघम रणसंग्राम या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेत आहोत। आज 4 तारीख आहे। 4 तारखेला अनेक उमेदवारांनी जे अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये माघार घेण्याची आजची शेवटची तारीख आहे आणि यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी आपल्याला या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये देखील महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्यामध्ये एक लढत आहे। महायुतीच्या वतीनं विद्यमान आमदार शेखर निकम आणि महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांत यादव हे दोन नेते आता एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। प्रचाराची एक रणधुमाळी आहे। दोन्ही कडून कार्यकर्ते देखील उत्साहात आहेत आणि प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र चिपळूण शहर आणि एकंदरीत चिपळूण तालुका या ठिकाणची परिस्थिती कशी असेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। चिपळूण शहर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख शशिकांतजी मोदी जे चिपळूणचे माजी नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत आणि गेली अनेक वर्षे राजकारणात जाताना अत्यंत खोलवर असा अभ्यास आहे असे शशिकांतजी मोदी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। शशी, स्वागत आहे। आपण आता पाहताय की विधानसभा निवडणूक आणि त्याची तारीख आहे 20 नोव्हेंबर। 23 तारखेला निकाल आहे आणि प्रत्येकाने फॉर्म भरलेत, प्रचाराचा नारा देखील फुटलेला आहे। अशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या चिपळूण शहराची, तुर्तास आपण शहराबद्दल चर्चा करूया। मुळात म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत यादव हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांची निशाणी आहे तुतारीधारी माणूस अशी त्यांची निशाणी आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आय काँग्रेस असेल हे तिन्ही पक्ष आणि त्याच्याशिवाय अन्य मित्र पक्ष हे सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन प्रशांत यादव हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही काम करत नाही, तर प्रशांत यादव हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि ते आमचे उमेदवार आहेत आणि म्हणून आपला उमेदवार हा एक भाग आहेच आणि हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आहे। अशा प्रकारे आमची प्रचार यंत्रणा आजपासून तारीख 4 आहे, आजपासून पुढच्या 18 तारखेपर्यंत प्रचंड वेगामध्ये उत्तमरित्या नियोजनबद्ध आम्ही काम करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। आता तुम्ही खरं म्हटल्याप्रमाणे की आम्हीच आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे, मात्र कशा पद्धतीची आपली रचना आहे किंवा तसं म्हणा गेलं तर आता शेखर निकम हे या ठिकाणी काही वर्ष आता आमदार झालेले आहेत, त्यांनी फार मोठा निधी आणलाय वगैरे अशा पद्धतीचा त्यांची प्रचाराची यंत्रणा आहे। मात्र आपण कोणत्या मुद्द्यावरती प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? एक मी तुम्हाला सांगतो, साधारणपणे अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना फिलगुड म्हणून एक शब्द आला, तुम्हाला आठवत असेल, मी पत्रकार आहात, तर त्या फिलगुडचं वातावरण एवढं होतं की अख्ख्या भारतामध्ये परत एकदा भाजपची सत्ता येईल की काय असं संपूर्ण देशामध्ये वातावरण होतं। परंतु हे सगळं वातावरण निवडणुकीच्या निकालानंतर बदललं आणि काँग्रेसची सत्ता आली। विकास कामं करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे, सरांनी कामं केलेत त्याच्याबद्दल कोणीही दुमत असता कामा नाही, कारण ती कामं आपल्याला दिसत आहेत। पण ही जी आजची लढाई आहे ही लढाई विकासावर नाहीच आहे, ही आजची लढाई कशावर आहे? विचारावर लढाई आहे। हा संपूर्ण संविधानाचा ढाचा संविधानाचा जो ढाचा आहे तो संपूर्ण नेस्तनाबूत करण्याचा जो महायुतीचा प्रयत्न आहे त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। ही लढाई कशावर आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेस ही शेवटच्या तळागाळापर्यंत पोचवायची आणि सरकारी नोकऱ्यांना कुठेतरी पूर्णविराम द्यायचा, त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। ही लढाई कशावर आहे तर जातीयवाद जो वाढण्याची जी अनेक मोठी कारणं आहेत तर त्याच्या विरुद्ध ही लढाई आहे। असे छोटे छोटे अनेक त्या जिल्ह्याप्रमाणे छोटे छोटे अनेक प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न एकत्र असल्यामुळे प्रत्येक पक्षाचे प्रश्न वेगळे आहेत पण त्यांचे ध्येय एकच आहे की संविधान व्हायला पाहिजे। जर का ह्या विद्यमान महायुती सरकारने संविधानाचा आदर केला असता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सगळे इलेक्शन झाले असत्या, परंतु संविधानाला कुठेतरी ढाचा द्यायच्या, ह्या इलेक्शन पुढे ढकलायच्या, कॉन्ट्रॅक्ट बेस ही सगळी लागू करायची आणि ह्या सगळ्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा जो उद्देश दिसतोय हा उद्देश भारताला विकासाकडे घेऊन जाणारा दिसत नाही, असं जो ह्या सगळ्या वरिष्ठांचं एकमत झालं आणि म्हणून ही महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही पहिलेच इलेक्शन आपण सगळे सामोरं जातो। मोदी साहेब, खरं म्हटलं तर प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते, विचाराची एक बैठक असते आणि प्रत्येकजण आपली विचारधारा घेऊन जात असतो। आता राजकारणात म्हटलं तर आता 3 पक्ष आहेत, तर इकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, काँग्रेस आहे। तर अशामध्ये प्रत्येक पक्षाचा एक किंवा प्रत्येक कार्यकर्त्याची एक मानसिकता असते, परंतु ज्या वेळेला आपण 3 पक्ष मिळून एकत्र लढतो
अनेक कार्यकर्त्यांची ज्यावेळेला मोठ बांधण्याची वेळ येते, त्यांची वैचारिक बैठक घडवण्याची वेळ येते, त्यावेळेला ताळमेळ कसा राखला जातो? काय नेमकी पद्धत अनुभवता तुम्ही? आधी मुळात म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी एकनिष्ठ असणारी आहे, हिंदुत्व स्वीकारणारी शिवसेना आहे. परंतु आज जर देश वाचला तर आपलं हिंदुत्व वाचणार आहे. देशच वाचला नाही, देशामध्ये अराजकता जर वाढली तर आपलं हिंदुत्व वाचणार नाही. म्हणून पहिला देश आणि मग धर्म, ही बैठक आम्ही डोळ्यासमोर ठेवली. आणि त्याच्यासोबत आणखीन काही छोटे छोटे मुद्दे आहेत, त्या टप्प्याटप्प्याने जनतेसमोर वेगवेगळ्या पद्धतीने आमचे नेते ते सांगतील आणि त्याचा येणाऱ्या निवडणुकीत 100% होईल. आता तुमच्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेण्यासाठी काय स्पर्धा आहे की सगळेजण तितक्याच ताकदीने तितक्याच जोमाने उतरलेले आहेत? आधी मुळात म्हणजे आमचे समन्वयक शिरीषभाऊ काटकर, त्यानंतर बाळा कदम असतील, सचिन कदम असतील, प्रशांत यादवांचे मिसेस सन्माननीय स्वप्ना यादव असतील, सुच्चा अण्णारे रेड्डीज असतील, काँग्रेसचे लियाकत शाह असतील, किंवा ही सगळी जी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली एक प्रचाराची रूपरेषा ठरली. तर त्या संपूर्ण रूपरेषेप्रमाणे आम्ही जे शहर प्रमुख आहेत, आमचे वरिष्ठ आहेत, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुतारी चिन्ह थोडंसं नवीन आहे म्हणून आम्ही असं म्हणतो, रामकृष्ण हरी वाजवूया तुतारी. आणि हे स्लोगन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आणि एक चांगल्या देवाच्या माध्यमातून किंवा चांगल्या विचाराच्या माध्यमातून हे स्लोगन लोकांच्या लक्षात राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. परंतु आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता ज्या पद्धतीने चांगल्या काही गोष्टी आहेत किंवा वैचारिक बैठक आहे, तुम्ही जसं म्हटलात की या देशावरती होणारे धार्मिक सांस्कृतिक हल्ले आहेत, बेरोजगारी आहे, खाजगीकरण आहे, हे मुद्दे जे आहेत या गोष्टी ताकदीने तुम्हाला पोचवायला लागतील. तशी तुमच्यासमोर काही आव्हानं सुद्धा असू शकतात. ती नेमकी काय आव्हानं वाटतात तुम्हाला? आधी मुळात म्हणजे ही जी इलेक्शन आहे, ही संपूर्ण निवडणूक ही विचारावर होणार आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीचा विचार दाबला गेला तर भविष्यामध्ये मोठ्या प्रकारची आव्हानं आहेत. पण आजच्या घडीला महाविकास आघाडीचा जर विचार रुजला गेला, लोकांना मनामध्ये हृदयापर्यंत पोचण्यासाठी आम्ही यशस्वी झालो, तर जी आव्हानं असतील ती आव्हानं आपल्या देशाच्या बाहेरची असतील. पण जर महायुतीचा विचार रुजला गेला, लोकांच्या हृदयामध्ये मनापर्यंत पोचला, तर देशांतर्गत फार मोठ्या प्रमाणात आव्हान होऊ शकतात. तेच म्हटलं की आता जसं की तुम्ही एक धार्मिक हा विषय म्हटला की धार्मिक जातीयवाद इथे पसरवला जातो आहे, परंतु परवा शेखर निकम सरांनी सांगितलं की आमच्या बाजूनं अल्पसंख्याक जो खास या ठिकाणी महायुतीच्या वतीने किंवा भाजपच्या वतीने खास करून टार्गेट केला जातो तो समाज आता आमच्या बाजूनं 90% आहे, अशा पद्धतीचे त्यांनी खात्रीने सांगितले. यावर तुम्ही काय सांगाल? आधी मुळात साधारणतः तुम्ही बघितली तरी 21व्या शतकातली विचारधारा डोळ्यासमोर ठेवून काम करणारं ही निवडणूक आहे. ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म यांना आकर्षित करण्याचे चारी बाजूनी प्रयत्न केला जातोय. एक काळ काय होतं की कोण ना कोणतरी जो मेन असायचा, कोण असायचा तो सांगायचा आणि त्या पद्धतीने मतदान व्हायचं. आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना योग्य विचार पोचला जातो. जी काही माहिती आम्हाला नसते ती माहिती जनतेपर्यंत आधी पोचते. हा मुद्दा एक. मुद्दा क्रमांक 2, वैचाराची बैठक आता लोकांची उमेदवार झाल्यावर फिक्स झालेली आहे की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे. आणि एकदा माणसाच्या डोक्यामध्ये विचाराची बैठक झाली की तीच बैठक ही 20 तारखेपर्यंत त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयापर्यंत कशी राहील आणि जी मनापर्यंत आणि हृदयापर्यंत राहिलेली बैठक मतदाना पेटीमध्ये कशी उतरवेल, ह्याच्यासाठी आमचं काम आहे. आणि ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. प्रशांतजी यादव आहेत, एकीकडे शेखर निकम आहेत. शेखर निकम यांच्याकडे राजकीय अनुभव आहे आणि प्रशांत यादव तरी राजकारणात गेले की अनेक वर्ष असले तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच आहेत. मात्र तुम्हाला एक प्रचारक म्हणून किंवा महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून तुम्हाला प्रशांत यादव यांच्या प्लस पॉईंट जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तर आपण असे काय व्यक्ती म्हणून कोणते प्लस पॉईंट किंवा असे काही सकारात्मक गोष्टी काढल्यात का जे लोकांपर्यंत आपण पोहोचवत आहे? आधी मुळात म्हणजे आमची काम करायची पद्धत अशी आहे की समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही माहिती देत नाही, चांगली पण नाही आणि वाईट पण नाही. कारण समोरचा जो उमेदवार आहे त्याची काम करण्याची पद्धत ही अतिशय उत्तम आहे. ते योग्य पद्धतीने काम करतात. त्यांचे वडील खासदार होते आणि प्लस ते
जिल्हा परिषद वगैरे ह्या सगळ्या विषयामध्ये होते. त्यांची पत्नी आमच्या निकम मॅडम ह्या पंचायत समितीमध्ये सभापती होत्या. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काय असते याचा परिपूर्ण अनुभव त्यांना आहे. निवडणूक कशा प्रकारे लढवली जाते याचा अनुभव त्यांना आहे. 2020च्या मॅचमध्ये म्हणजे इलेक्शनच्या शेवटच्या काही घटकामध्ये कोणते निर्णय घेतले जातात याचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे आत्ता जर बघायला गेलं तर अनुभवाच्या पातळीवर ते 100% सरस आहेत. परंतु हे जरी सरस असलं तरी मी तुम्हाला परत एकदा सांगितलं की ही निवडणूक आहे, ही निवडणूक विकासा मुद्दा थोडासा राहिला मागं. ही निवडणूक पूर्ण विचाराच्या संदर्भातली निवडणूक आहे. मी माशेचं तुम्हाला सांगितलं की कोणता विचार वाढला तर कोणते आव्हान येणार नाही, कोणता विचार दाबला गेला तर भारतांतर्गत काय परिस्थिती होईल, ह्या संपूर्ण विचाराच्या संदर्भातली संपूर्ण निवडणूक आहे. मुद्दा 1. आणि मुद्दा क्रमांक 2, उमेदवार फायनल झाल्यावर विचाराची बैठक आमची फिक्स झाली, कुणाचं काम करायचं आहे. 2. आणि मुद्दा क्रमांक 3 की प्रशांत यादव हे खेर्डीचे सरपंच होते. त्यांनी काही काळ सरपंच म्हणून काम केलं आहे. त्यांनी आय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून छान काम केलं आहे. त्यांनी काँग्रेसला संजीवनी देण्याचं काम केलं आहे. म्हणजे असं तेवढं म्हणायचे की काँग्रेस म्हणजे एका छोट्याशा जीपमधनं जायला अशी काँग्रेस होती. तीच काँग्रेस त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये वाढवली. हा एक विषय. आता ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात आहेत. त्यांना सहकारामध्ये ते गेले 2 ते 3 वर्ष काम करत आहेत. वाशिष्ठीच्या माध्यमातून त्यांनी अगदी नाही म्हणालो तरी सरळ त्यांनी 1,500 ते 2,000 लोकांना रोजगार दिला आहे. चिपळूण नागरीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्ज देऊन किंवा कोरोनासारख्या काळात सुद्धा त्यांनी कर्जाचे हप्ते थकले म्हणून कुठल्याही प्रकारचा त्रास त्या लोकांना न देता त्यांना सांभाळून घेतलं आहे. कुठल्या प्रकारचा दंड त्या लोकांना नाही लावला. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जपून आपल्याच कुटुंबातला माणूस अडचणी असं समजून, परंतु संस्था जगली पाहिजे. म्हणजे एकीकडे संस्था जगवायची, एकीकडे त्या माणसाला जगवायचं आणि संस्था आणि माणूस ह्यातलं दुवा करण्याचं फार मोठं काम, फार मोठ्या अडचणीचं काम त्यांनी यशस्वीरित्या पेलवलं. म्हणून शरदराव पवार यांची, राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय शरदराव पवार यांची मोठी सभा झाली. त्या सभेला फार काही कष्ट न करता सुमारे 12 ते 15,000 लोक तिथे उपस्थित राहिली. हे त्यांच्या कामाचं मोठं गमक आहे आणि इथंच आमचं यश, इथेच त्यांच्या यशाला सुरुवात झाली असं मला वाटतं. आता येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार या ठिकाणी आले आणि त्यांनी एक ताकद दिली आणि प्रशांत यादव यांची खरं तर एक आत्मबल त्यांनी वाढवलेलं आहे. मात्र आता शिवसेना पक्षाकडून एखादे मोठं नेतृत्व येईल आणि ते सभा गेल्या अशा अपेक्षित आहे का? आता आमचं अशा म्हणजे आम्हाला जर पक्षातून विचारलं ना, पण असं विचारलं तर आम्ही सांगणार आहे की देवरुख संगमेश्वरमध्ये एखादी शिवसेनेची सभा व्हायला पाहिजे. कारण उद्धव जे तर रत्नागिरीला उद्या येत आहेत 5 तारखेला, म्हणजे ती रत्नागिरीची परत आपल्याला चिपळूणला सभा मिळेल की नाही का आयडिया नाही. कारण प्रथमच आम्हाला प्रचारासाठी फक्त 14 दिवस मिळालेत. खासदारकीच्या इलेक्शनला 18 ते 20 दिवस होते, इथं 16 दिवस मिळाले. 16 मधले 2 दिवस आमचे सभेला जाणार, उरले दिवस 14 मध्ये कुठे ना कुठेतरी म्हणजे 11 ते 12 दिवसात आम्हाला चिपळूणचे 42,500 मतांपर्यंत आणि नाही म्हटलं तरी 18 ते 19,000 घरांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्या आपल्या प्लॅनिंगप्रमाणे आम्ही काम करतोय. आता तुम्ही काहीतरी टार्गेट ठरवलं असेल, एवढ्या लीडनं किंवा एवढ्या मताधिक्यानं आपल्याला आपली जागा निवडून आणायची आहे, काय सांगाल ते टार्गेट? आधी मुळात म्हणजे मी एक 12 ते 15 वर्ष पत्रकार होतो. पत्रकारितेतून मी आज चिपळूणचा शहर प्रमुख म्हणून आलो आहे. वाया नगरसेवक मी आलेलो आहे. त्यामुळे आत्ता काहीतरी सांगणं आणि मग कुठेतरी म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एखादं माहिती देतो किंवा एखादं आपण घोषणा करतो ती परिपूर्ण अभ्यासाने येणारी पाहिजे. 15 तारखेशिवाय म्हणजे मी तरी व्यक्तिगत मी असं सांगू शकत नाही की शहरामधून आम्ही इतकं लीड घेऊ किंवा आमची परिस्थिती नेमकी आहे. पण मात्र एक नक्की आहे की विजयाच्या दिशेने जे मार्गक्रमण करायला पाहिजे किंवा जिथे जिथे जाऊन आम्हाला पोचायला पाहिजे तिथं आम्ही पोचतोय. विजयाच्या मार्गक्रमणाच्या रस्त्यावरती आम्ही आहे आणि तुम्हाला मी 15 ते 16 तारखेला नक्की सांगेन की नेमकं आम्ही चिपळूण शहरामध्ये किती लीड घेऊ ते. चिपळूण शहरामधला एक आश्वासक चेहरा म्हणजे शशिकांत मोदी आहे. मी पाहतोय की आपण प्रशांत यादव यांच्या खांद्याला खांदा लावून खरं तर उभे आहात. याचा जास्तीत जास्त फायदा प्रशांत यादव यांना होईल याची खात्री आहे. हो, आधी मुळात म्हणजे शशिकांत मोदी हे नाव शिवसेना शहरप्रमुख म्हणून लोकांपर्यंत पोचलेलं आहे.
शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून सन्माननीय खासदार विनायक राऊत साहेब, आमचे सचिन भाऊ कदम, बाळा कदम, राजूशेठ ढेवळेकर आणि ह्या लोकांनी जो मला आदेश दिला आहे, तर त्या आदेशाच्या माध्यमातून प्रशांत यादव यांना चिपळूण शहरामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य मिळावं आणि त्यांच्या प्रत्येक यंत्रणेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे अपूर्णता राहू नये, ह्याच्यासाठी शिवसैनिक पण काळजी घेत आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी पण काळजी घेत आहेत, वरिष्ठ पण घेत आहेत. म्हणजे वरिष्ठांनी सांगितलेला आदेश हा मी माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रचार यंत्रणा लोकाभिमुख कशी होईल, जनतेपर्यंत कशी पोहोचेल, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, ते शेवटी आपण मतदार असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील यांना काय आवाहन कराल? मी यांना एकच आवाहन करतो की निवडणुका अनेक येतील, अनेक जातील. गेल्या 70 ते 75 वर्षामध्ये अनेक निवडणुका झाला, जय पराजय हा प्रत्येकाचा नशिबाचा भाग आहे. परंतु आपण सगळ्यांनी एक चिकाटी ध्येय आणि मार्ग आणि विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचं जे आपण गेले 8 ते 10 दिवस जे आपण प्रयत्न करतोय, ते प्रयत्न आपल्याला 20 तारखेपर्यंत थांबवायचे नाहीत. किती कोणी काही म्हणालं की तुम्ही 100% निवडून आलात, तुम्हाला इथं अडचण नाही, तुम्हाला तिथं अडचण नाही, हा भाग तुमचाच आहे, तो भाग तुमचा आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. जिथे जिथे तुम्हाला पोचता येईल तिथे तिथे तुम्ही पोचा आणि प्रत्येक घरामध्ये पोचून प्रत्येक मतदारापर्यंत आपलं रामकृष्ण हरी आणि वाजवूया तुतारी हे आपलं स्लोगन हे प्रत्येक मतदारापर्यंत पोचूया, तरच आपला विजय सुकर आणि सोपा होईल. असे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना विनंती करतो. धन्यवाद मोदी साहेब. आपण पोटतिडकीनं अतिशय अभ्यासपूर्ण आपण आपलं विवेचन केलेलं आहे आणि शशिकांत मोदी काय ते सगळ्यांना माहिती आहे आणि तुमच्या या सगळ्या अनुभवाचा, तुमच्या एकदा धडाडीचा फायदा तुमच्या महाविकास आघाडीला अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपणास पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. ते शशिकांतजी मोदी ज्यांनी एकंदरीत आपली प्रचाराची यंत्रणा कशी असेल, एकंदरीत महाविकास आघाडीची विचारधारा काय आहे, कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार केला जाईल किंवा यावेळची निवडणूक कशी आहे या संदर्भात अतिशय सविस्तरपणे अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची जी गती आहे ती वाढणार आहे. शशिकांत मोदी आपल्याला प्रचाराच्या त्या मोहिमेमध्ये पाहायला मिळतीलच. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये उजव्या आणि डाव्या गोष्टी काय याबद्दल त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये विचार पोहोचवले आहेत. आपल्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांनी संदेश दिलेला आहे. पाहूया येणाऱ्या काळात नेमकं चित्र काय दिसतं. तुर्तास धन्यवाद.